ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बातमी आहे मुंबई शेअर बाजारातनं। मुंबई शेअर बाजाराचा एक नवा रेकॉर्ड पाहायला मिळतोय। सेन्सेक्स 44,870 अंकांवरती पोहोचलाय आणि सेन्सेक्स सोबत निफ्टीचीही सकारात्मक सुरुवात झाली आहे। मुंबई शेअर बाजारात एक नवा रेकॉर्ड नोंदवण्यात आलाय। संदीप रामदासी आपल्याला अधिक माहिती देतील। संदीप, या उसळी मागचं काय कारण? आतापर्यंतच्या विक्रमी अंकांनी त्याची सुरुवात झाली। जवळपास 45,000ला तो टच ऑलमोस्ट केलेला होता त्यांनी। आता जरी 44,800 वर तो सेटल झालेला असला तरी 150 अंकांनी वर असलेला आपल्याला पाहायला मिळतंय। निफ्टीमध्ये पण साधारणतः 50-52 अंकांनी वर आहे। सर्व जे जगातले वेगवेगळे शेअर बाजार होते, अमेरिकन शेअर बाजार असेल, आपल्या आशियातील शेअर बाजार असतील, चीन, जपानचे, तिथं पण एक स्टेडी तिथं हा शेअर बाजार राहिलेला आपल्याला पाहायला मिळाला। त्यामुळेच आज भारतामध्येही त्याच अपेक्षेनुसार त्याच मार्गावर भारतातील शेअर बाजारही जाताना आपल्याला दिसतोय। आज सर्वाधिक जे शेअर वर होते त्यामध्ये बाल्मेर लॉरीचा शेअर 8 ते 9% वर होता। अडानी पॉवरचा शेअर जवळपास 7.5% वर होता। टाटा केमिकल 7%, टाटा स्टील जवळपास 6% वर। या वेगवेगळ्या शेअर सोबतच विप्रोला जे एक मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे व्हेरिफोनचं, त्यामुळे त्या शेअरमध्ये सुद्धा आपल्याला एक तेजी ज्याला म्हणतात ती पाहायला मिळाली। त्यामुळे शेअर बाजार निफ्टीमध्ये ही थोडीशी सुरुवातीच्या ह्या पहिल्या अर्ध्या तासाच्या वेळेमध्ये आपल्याला वर गेलेला पाहायला मिळतो शेअर बाजार। संदीप, धन्यवाद या माहितीबद्दल।